माऊली तुकाराम. तुका आकाशा एवढा. तुकाराम महाराज खऱ्या अर्थाने संत शिरोमणी होते. संयम, सहनशक्ती, कमालीची क्षमावृत्ती आणि परोपकार या 4 वृत्तींचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे आपले तुकोबाराय. भक्तीचा कळस, निरासक्तीची अत्युच्च अवस्था त्यांच्या जीवनात आपणास प्रकर्षाने दिसून येते. त्यांनी आयुष्याच्या पूर्वार्धात महाजनकीची श्रीमंती अनुभवली होती, परंतु तिच्या मोहात ते कधीच पडले नाहीत. विपन्नावस्था प्राप्त झाली असताना तिचा सुद्धा त्यांनी स्वीकार केला आणि अत्यंत धैर्यशीलतेने तो केला. समाजातील अनेक लोकांनी त्यांना फसविले, लुबाडले, परंतु त्यांनी कोणावरही कधी क्रोध केला नाही. त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत विशाल होता. जीवनात त्यांना इतके बरे वाईट अनुभव येऊन सुद्धा त्यांच्या मनाला कधी क्रोधाने स्पर्श केला नाही, याचेच आश्चर्य वाटते. मंबाजी, सोलोमोलो, रामेश्वर भट्ट यांनी तुकाराम महाराजांना अतोनात त्यांचा छळ केला होता. या तिघांमध्ये रामेश्वर भट्ट वेगळे होते. ते मंबाजी आणि सोलोमोला प्रमाणे स्वार्थी नव्हते. त्यांना महाराजांच्या आध्यात्मिक उंचीची कल्पना आली होती. आपण केलेल्या कृत्याचा त्यांना पश्चातापही झाला होता. त्यांनी क्षमायाचना एका पत्राद्वारे केली होती. महाराजांनी रामेश्वर भट्टांना नुसती क्षमाच केली नाही, तर त्यांना ते आपले एक परम प्रिय असे शिष्य करून घेतले. तुकाराम महाराजांची भक्ती केवळ ईश्वर प्राप्तीसाठीच होती. ते म्हणत, मला धनसंपदा मुक्ती नको, केवळ मला संत संग हवा. ईश्वराकडे त्यांचे एकच मागणे असते, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. त्यांनी आपल्या जीवनात किती यातना सोसल्या, किती आघात सोसले, परंतु भगवंतावरील सत्यनिष्ठा त्यांची तिळमात्रही कमी होऊ दिली नाही. म्हणूनच त्यांना घेऊन जाण्यासाठी भगवंत विमान घेऊन आले होते. तुकाराम महाराजांनी 5000च्या वर अभंग रचना केली. लोक समाजात विठ्ठल भक्तीचे बीजांकुरण केले. आता त्यांना आयुष्याचा पैलतीर दिसू लागला होता. यावेळी त्यांचे मनोगत त्यांच्या शब्दात सांगण्याचा हा प्रयत्न महाराजांच्या प्रेरणेनेच केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला, मी हा देह किती दिवस सांभाळू. परंपरागत भक्तीचा संस्कार होता, तोच मी निष्ठेने चालविला. तुझ्या कृपेने इथवर आलो आहे. सद्गुरूंची कृपा झाली, तुझे साकार रूपात दर्शन झाले. आता हा देह कशासाठी म्हणून जगवू. आता मला पैलतीर दिसतो आहे. त्या तीरावर शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले माझे पुरुषोत्तम भगवान मला प्रेमभराने बोलावित आहेत. आता मला या देहाचे कौतुक राहिले नाही. जन्माचा आनंद आणि मरणाचे दुःख राहिले नाही. भगवंतांनी मला आपल्या चरणी स्थान दिले आहे. त्यांच्या कृपेने जे सुचले, स्फुरले, तेच मी सर्वांना वाटले. आता या भूलोकी मन रमत नाही. विठ्ठल रखुमाई माझी वाट पाहत आहेत. ते मला निजधामी बोलावित आहेत. ते स्वतः मला नेण्यासाठी येणार आहेत. मी माझ्या माहेरी जाण्यासाठी आतुर झालो आहे. फाल्गुन वद्य द्वितीया शके 1571 या शुभदिनी माझा पांडुरंग मला न्यायला येणार आहे. मी त्याची प्रतीक्षा करीत आहे. एवढे बोलून तुकाराम महाराज क्षणभर विसावले. त्याच वेळी अनुज कान्होबा समोर आला. त्याने महाराजांना घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, दादा, तू गेल्यानंतर मी काय करू रे. तुकोबा कान्होबाला म्हणाले, कान्होबा, आपली आई वडील गेले तेव्हा आपण काय केले. कान्होबा स्तब्ध झाला आणि काही क्षणांनी तो तुकोबांना म्हणाला, वहिनींना काय सांगणार आहेस. तुकोबा म्हणाले, कान्हा, तिचा अधिकार फार मोठा आहे. ती रागावली, बोलली तरी ते सारे प्रेमापोटीच आहे रे.
किती कष्ट सोसले तिने. जितका मी माझ्या विठ्ठलाजवळ आहे तितकीच ती सुद्धा त्यांच्या जवळ आहे. माझा लौकिक प्रपंच तिनेच चालविला, म्हणूनच मी परलौकिकाचा विचार करू शकलो. जाताना मी तिला विचारेन, परंतु तिला तिचा संसार प्रिय आहे. एवढे बोलून तुकाराम महाराजांनी मौन धारण केले. अखेर फाल्गुन वद्य द्वितीया उजाडली. जीवनाच्या अंतिम दिवशी स्वयं भगवान त्यांना नेण्यासाठी येणार, याहून उत्तम मधुर ते काय असणार. पहाटेच तुकाराम महाराज उठले. त्यांनी स्नान करून देवाची पूजा केली. विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. दर्शन घेताना त्यांचे ऊर भरून आले होते. अंगी रोमांच दाटले आणि नयनातून झरझर अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्या अश्रूंनी विठ्ठलांच्या चरणांना अभिषेकच झाला. मंदिराच्या रावळी तुकोबांचे शेवटचे कीर्तन झाले. देहूची भाविक मंडळी मोठ्या श्रद्धेने ते कीर्तन ऐकत होती. हे भगवंताचे संत रूपातील सगुण साकार रूप पुन्हा पाहावयास मिळणार नाही, या विचाराने प्रत्येकाचे नेत्र ओलावले होते. या कीर्तनात रामेश्वर भट्ट, बहिणाबाई, रत्नाकर, संताजी, गंगाराम, महाजी पंत, मल्हार पंत आदी संत मंडळी आली होती. कीर्तनानंतर सर्वांनी तुकोबारायांची उराउरी भेट घेतली. बहिणाबाईने तर साष्टांग दंडवतच घातला आणि अश्रुपूर्ण नेत्रांनी म्हणाली, गुरुदेवा, इतक्या लवकर वैकुंठी निघालात. मुलं अजून लहान आहेत आणि आम्हाला आपला सहवास अजून हवा आहे. तुकाराम महाराज म्हणाले, बहिणाबाई, मुलांचं काय, हा संसार तर चालूच राहणार. आपला पांडुरंग आहे ना त्या लेकरांची काळजी घेण्यासाठी. एवढे बोलून तुकाराम महाराज मंदिरातून घरी आले. घरी आल्यानंतर त्यांच्या आणि त्यांची पत्नी यांच्यातील संवाद त्यांच्याच मुखाद्वारे ऐकूया.
उगीच वैकुंठ वैकुंठ करू नका. समज आता तो असते बाहेरीने चूक केले म्हणून म्हणता येतं होय वैकुंठाला जातो वैकुंठाला जातो. जाता तर जावा आणि या लवकर येऊनच्या. आज मी खंडोबाला निवड केलाय. तुम्ही आल्याबरोबर परत जेवायला बसायची नाही या लवकरच या. पांडुरंगा हिला सुखी एकच सांगणार की सुखी संसारी असावे चित्त परब्रह्मी ठेवा. अखंडला हा परब्रह्म गाठण्याचा माझ्या अनुभवाचा एक अगदी सोपा मार्ग आहे. त्यानं ईश्वरावर श्रद्धा अचल होते, चित्त शुद्ध, स्वयंसंचारी मनाला ईश्वरी प्रेमाखेरीज कशालाही विसर घालता येत नाही. मनाच्या या प्रेममय अवस्थेला एकविध भाव म्हणतात. अखंड नामोच्चारानं हा एकविध भाव आपल्या अंतःकरणात उत्पन्न करून परमेश्वर प्राप्ती करून घेता येईल. आणि मग मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुताची अवघे लाभ होती या चिंतने नाम संकीर्तने गोविंदा. पहिला रे हरी शंख चक्र शोभे करी, शंख चक्र शोभे करी, शंख चक्र शोभे करी. गौरगीत महेश्वरी नारी महेश्वरी नारी नारी महेश्वरी. कुट कुट राज्याची देवी लोकदा गवती, लोकदा गवती देवी लोकदा गवती. श्री गंगामोहन हरी मोठी डोलत साजरी, डोलत साजरी मोठी डोलत साजरी. चतुर्भुज उलटी गळा माळ हे रोलती, गळा माळ हे रोलती. सीतांबर करते कैसा उदल जाता हिचा, उदल जाता हिचा, उदल जाता हिचा. तुका गाते सत्सुंग गळा आले वैकुंठ पीस, आले वैकुंठ पीस गळा आले वैकुंठ पीस. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. आम्ही जातो आमच्या गावात